तर ती म्हणते अरे आम्ही ह्याच्यासाठी मेसेज करत होतो की बाजूला जो रूम आहे ना तो पॅक आहे आणि तिथून एकदम वाईट असे आवाज येतोय ना, आवाज येऊ राहिले की जे माणसाचे पण नाही आणि एखाद्या साध्या व्यक्तीचे पण नाही. परत 2 वाजताच्या दरम्यान आहे ना, तिला समोर आणि एक अशी सावली दिसते दरवाजामध्ये, काचेचा दरवाजा असतो तर सावली दिसते. खाली पडते ना तर बघते तर खाली तिघांची लाश बेड खाली. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं द ट्राय टॉक या युट्यूब चॅनल वरती. आज आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा संकेत भाऊ. तर चला तर आज नवीन किस्सा घेऊन आले संकेत भाऊ, त्यांच्याशी आपण गप्पा मारू. नमस्कार संकेत भाऊ. नमस्कार हो. तर आजचा किस्सा किंवा आजची ही स्टोरी ही रिअल स्टोरी आपले काही मित्र आहे त्यांच्यासोबत घडलेली आहे. आणि ही स्टोरी आहे नाशिकची. बेसिकली आपण जिथं राहतोय तिथं, बरोबर, नाशिकची स्टोरी. तर ही स्टोरी विलाची. नाशिकला एक विला आहे, त्याचं नाव नाही घेणार कारण काही गोष्टी असतात किंवा आपण युट्यूबवर आपण हा व्हिडिओ टाकतो तो विलाचं नाव नको खराब व्हायला म्हणून आपण ते नाव नाही सांगत. पण नाशिकला एक विला आहे की तो हॉन्टेड विला म्हणून आज त्या ठिकाणी घोषित केला गेलेला आहे. तर ऍक्च्युली झालं असं, सगळ्यात पहिले तर मी एकच सांगाल की काही आपले जवळचे लोक सांगताना ते आपल्याला ऐकलं पाहिजे. खरी गोष्ट. कारण आपण जे ऐकत नाही ना ते सगळ्यात चुकीचे करतो. तर ही जी सेंटेन्स आहे, ही सेंटेन्स पूर्ण या स्टोरीमध्ये आहे. 4 मित्र असतात, 2 मुली आणि 2 मुलं. ते चौघजण IT कंपनीत कामाला असतात, WNC या ठिकाणी, बरोबर. तर तिथे कामाला असतात. तिघांना एक पोरगी, तिचं नाव एकाचं असतं पूर्वा, पोराचं नाव असतं राकेश आणि एकाचं असतं अमित. हे तिघजण अचानक रात्रीतून ठरवतात की आपल्याला सुट्टीवर जायचंय, आपल्याला विलाला फिरायला जायचंय. आणि चौथी जी पोरगी असते तिचं नाव असतं अपूर्वा. तर हे तिघजण रात्री त्या अपूर्वाला कॉल करतात सकाळी पहाटे 3-3:30 वाजता की आज तू मेल टाकून दे कंपनीमध्ये, आज 3-4 दिवस का आम्ही येणार नाही असं मेल टाकून दे. पण ही म्हणते नाही मी असं काही करू नाही शकत, बरोबर. पण ते म्हणतात नाही बाबा तू टाक, आम्ही एक विला बुक केला, एकदम जबरदस्त असा विला, एकदम प्रेशियस विला आहे की तिथं आपण जर गेलो 2-3 दिवस आपली एकदम निवांत शांत म्हणजे म्हणतो आपण खेळू पण शकू, एन्जॉय करू, सगळ्या गोष्टी करू शकू, मौज मस्ती करू शकू, नाही का. कारण ते ऑलरेडी एवढे फ्रस्ट्रेटेड झाले असतात. IT पार्क म्हटलं की तुम्हाला माहिती किती फ्रस्ट्रेशन असतं, बरोबर. तर ते फ्रस्ट्रेट झालेलं असतं. तर ते म्हणतात की आपण जाऊ फिरायला. पण ती पोरगी म्हणती, अपूर्वा म्हणती नाही. तर हे जे तिघजण असते त्या ठिकाणी सकाळी ते म्हणतात ओके तू नाही येत आम्ही जातो. हे तिथून सकाळी निघून जातात. आणि नाशिकच्या जवळ एक 20 ते 30 किलोमीटर अंतरावर गेले की तो विला लागतो. ॲड्रेस पण मी नाही सांगत कारण अडचणी ते क्रिएट होतील. तर तो विला लागतो. तर तिथं त्या ठिकाणी जातात, सकाळी निघता, पूर्ण दिवसभर एन्जॉय करता, दारू बिरू सगळं टोटल एकदम फुल एकदम एन्जॉय वगैरे, नाही का, सगळं वगैरे घेता, एन्जॉय करता, DJ वगैरे तिथं सगळ्या गोष्टी असतात. आणि संध्याकाळची 7, 7:30, 8 वाजता 7, 7:30, 8 वाजता तर इथं जी ऑफिसमध्ये पोरगी असते ना ती कामवर बसेल असती आणि हे पोरं जे फोटो टाकत असतात ते व्हॉट्सअप ग्रुपला टाकतात. तर ही पाहून जळती, अरे यार हे किती एन्जॉय करता, नाही का, मी फक्त इथं राहिली काम करते, मला पण गेलं पाहिजे असं. ती मनातल्या मनात तिला खायचं होतं. तर मग ती होती एक काम करू आपण यांना सरप्राईज देऊ. आणि ती त्या पोरीला फक्त फोन करते की मी येते, म्हणजे टेक्स्ट करते फक्त मी येते, कोणाला सांगू नको. कारण जो अमित नावाचा पोरगा असतो ना हिचं त्याच्यावर क्रश असतात, तर त्याला सरप्राईज द्यायचं असतं. तर ही फक्त टेक्स्ट करते, समोर तिचा काही रिप्लाय येत नाही, फक्त की मी येते, कोणाला सांगू नको. आणि ही जशी 6, 6:30, 7ला सुट्टी इथून की त्याच्यानंतर लगेच बॅग पॅक करते आणि लगेच त्या ठिकाणी विलासाठी निघते. आणि लगेच कॅब वगैरे बुक करते आणि तिथं ते विलाला एक 8:30 ते 9च्या दरम्यान मध्ये पोहोचते. पण ती जशी तिथं पोहोचती त्याच्या 15 मिनिटं अगोदर तिला आहे ना जिने मेसेज केलेला असतो तिच्या मैत्रिणीला की बाबा मी येते, कोणाला सांगू नको, तुझ्यात माझ्यात ही गोष्ट होईल, अमितला तर खास करून सांगू नको कारण मला त्याला सरप्राईज द्यायचंय. पण तिचं सडनली समोरून मेसेज येतो की अपूर्वा तू जिथं असेल तिथं उलट्या पायाने मागे जा. टेक्स्ट येतो. मग ही परत टेक्स्ट करते तिला की का बरं काय झालं, मी म्हणजे अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर राहिलंय माझं विलापर्यंत पोहोचायला, मी 15 मिनिटात विलाला पोहोचणार आहे, मी येते. तर तिचा परत टेक्स्ट येतो, अपूर्वा ऐक मी जे म्हणते ते तू रिटर्न बॅक जा, तू येऊ नको, मी जे म्हणते ते फक्त ऐक. मग हिला काय वाटतं ही मस्करी करतं कारण ही गेलेली नसती ना, तर हिला असं की ती चिडवत आहे वा किंवा हिला त्रास देत आहे नको येऊ म्हणून असं. पण ही म्हणते हिने ठाणलेलं असतं की मला जायचंय. मग ही म्हणते ओके मी येत नाही, पण ही तिथं जाते. आणि ही जवळपास 8:15, 8:30च्या दरम्यान त्या गेटच्या जवळ पोहोचते विलाच्या. अंधार असतो सगळीकडे एकदम, बरोबर. आणि विलाच्या जवळ पोहोचते तर हॉर्न मारती पण समोरून काही कोणी रिप्लाय देत नाही. मग नंतर ती तिची गाडीची टॉर्च जेव्हा अशी थोडी वरती करते, अप्पर टिपर म्हणतो ना, अप्पर करते ना, तर तिथे एक माणूस उभा असतो. तर ती दरवाजा उघडून बाहेर बघती तर तिथं अमितच आहे. आणि ती एकदम शॉक की अरे मी ज्याला सरप्राईज द्यायला आली तोच इथं उभा आहे. मग तो अमित म्हणतो अपूर्व काय ग तू इथं कशी काय, तुला बोललो होतं आम्ही नको येऊ. मग ती थोडी शॉक मध्ये येते की ह्याला कसं माहिती
माझं फक्त अपूर्वाचं डिस्कशन झालंय की इथे येऊ नको, आणि तिने मला टेक्स्ट केला होता. तर तो अमित म्हणतो आम्ही सगळे सोबत होतो आणि आम्हीच तुला टेक्स्ट मेसेज करतो की तू येऊ नको, तू का आली. मग ती म्हणती अरे बस काय यार, आम्ही आता किती हे कर, जाऊ दे ना, आता मी आली ना, आता तुम्ही सकाळी मला विचारलं मी नाही आली म्हणून त्याचा बदला घेताय का, असंही थट्टा मस्करीमध्ये विचारती. तर तो म्हणतो नाही मी तुला सांगितलं होतं नको कशाला आली, पण ठीक आहे आली तर आता चल. मग ते तसंच गाडीमध्ये घेते, हळूहळू पार्क करून टाकते पार्किंगला वगैरे, आणि ती जेव्हा विला असं सगळं बघते तो एकदम खुश होऊन जाते. आणि इतका प्रेशियस विला असतो ना तो, आणि एकदम मोठा विला असतो की तिने आयुष्यात कधी असा विला बघितलाच नसतो. आणि 3-4 रूम मस्त मोठे मोठे असतं, बरोबर, हे सगळ्या गोष्टी असतात. पण थोड्या वेळाने मग ती वरती अशी जाती, सगळं विला वगैरे फिरती. तर तिचा 2 मित्र वगैरे ते असं वरती बेडरूम मध्ये झोपलेले असतात, कारण ते दमलेले असतात. आणि अमित नावाचा मुलगा तिथं असतो त्याच्या पाठीमागं, बरोबर. मग जाता मग ते पण लगेच उठता आणि ते होता अरे तू कशाला आली, सगळ्यात पहिले परत तोच प्रश्न, आम्ही तुला जर का टेक्स्ट आली? केला होता तर तू आली का. तर तिचं एक अरे बाबा नो आली जाऊ दे ना, आता आपण फुल एन्जॉय करू, 2 दिवस मी सुट्टी टाकली, आपण एन्जॉय करू, काय टेन्शन नाही. तर ती म्हणते अरे आम्ही ह्याच्यासाठी मेसेज करत होतो की बाजूला जो रूम आहे ना तो पॅक आहे, आणि तिथून एकदम वाईट असे आवाज येतोय ना, आवाज येऊ राहिले की जे माणसाचे पण नाही आणि एखाद्या साध्या व्यक्तीचे पण नाही, ते एकदम असे प्रेत आत्मांचे आवाज आहे. आणि आम्हाला इथे ना एकदम कसतरी होऊ राहिले किंवा आम्हाला भीती वाटत होती, म्हणून आम्ही तुला म्हणतो ते येऊ नको, आम्ही अडकलोय तर तू अडकू नको ह्याच्यासाठी. काय प्रे असं काही नसतं. हिला अजून पण ती थट्टा मस्करी वाटते. ही म्हणते असं काही नसतं, बरोबर, चला आपण आता झोपून घेऊ आणि उद्या सकाळी मस्त एन्जॉय करू. मग ते झोपून घेतात, ती जाती वरच्या रूम मध्ये वगैरे झोपती वगैरे. मग ते 12-1चा दरम्यान होतो आणि एकदम ओरडायचा, म्हणजे लहान पोरगी ओरडायचा, मोठ्या माणसं ओरडायचा, बाई ओरडायचा, असं सगळं एकदम विचित्र विचित्र आवाज येतात, प्राण्यांचा आवाज. आणि बाजूचा दरवाजा तो एकदम ठक 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 असं होतं. ती उठती आणि ती बघती कुठं आवाज येते, कुठं आवाज येते, पण काही दिसत नाही. परत ती झोपून जाते. परत 2 वाजताच्या दरम्यान आहे ना, तिला समोर आणि एक अशी सावली दिसते दरवाजामध्ये, काचेचा दरवाजा असतो तर सावली दिसते. तर सावली दिसते तर ती अशी उठून बघती काय, तर तिला आहे ना तो अमित सारखा सावली वाटते. तिला वाटतं अमित आहे. मग ती आवाज पण देते अमित काय रे, 1 नाही 2 नाही. मग ती उठती, रात्री 2-2:15ची वेळ आहे बरं का. ती उठती जाती, जशी त्या सावलीच्या जवळ जाती ना ती सावली लांब निघून जाते. लांब लांब जाती दिसते. ती हाकवणार अरे अमित थांब, अमित थांब. अमित काही थांबत नाही. आता तो अमित आहे का दुसरं कोणी काही माहित नाही, बरं. मग ती जाती ती जशी पुढे जाते अजून सावली मागे जाते. असं करता करता ती पण विलाच्या गेट पर्यंत येऊन जाते, लास्ट पॉइंट पर्यंत. आणि पाठीमागून आहे ना मग तिला एकदम आवाज येतो अपूर्वा इकडे. मग ती म्हणते कोण आवाज देते. मग नंतर पाहिलं तर ते 3 मित्र तिचे जागे झालेले असतात आणि ते तिला आवाज देतात आणि म्हणतात काय ग तू इथं काय करती, रात्रीचे 3 वाजले आणि तू इथं एवढं गेटवरती रात्री काय करते. मग ती सांगते अरे मला तिथे नाही का असं सावली दिसली होती आणि ती सावली मला आहे ना बोलत होती, म्हणून मी तिच्या पाठीमागे इथपर्यंत आली. मग ते असं काही नाहीये, ते सावली नाहीये, आम्ही तुला जे म्हणत होतो ते तेच आहे. म्हणजे एक निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा मग काय त्याला आपण म्हणू शकतो निगेटिव्ह एनर्जी वगैरे ते आहे. तर ते आम्ही पण अनुभव घेतला म्हणून तो अनुभव तुला पण होतोय. तर ती म्हणते बरं ठीक आहे. मग ती जाती परत त्या ठिकाणी आणि ती विलामध्ये जशी एंटर करते त्या रूम मध्ये, तर एंटर करायला जाती तर तो दरवाजा बंद असतो. ती म्हणते आता तर मी बाहेर आली, दरवाजा ओपन होता आणि आता पूर्ण लॉक आहे दरवाजा. ती पूर्ण वाजवती आणि तिला सगळ्यात महत्वाचं एक जे पाठीमागे 3 मित्र उभे असतात ना ते असं बघते तर डायरेक्ट मित्र काय आणि ती दरवाजा दिसत नाही. ते 3 मित्र कुठे असतील, समोर बेडवर झोपलेले. काचेतून हा आता ज्यांनी मला हक्का मारली ते माझ्या मागे होते आणि त्यांनी मला इथपर्यंत घेऊन आले आणि ते डायरेक्ट समोर दिसतंय. ती डायरेक्ट आहे, ती वाजवती जोरदार दरवाजा उघडा अमित उघड हे सगळं नाही, पण कुठं उघडेल कोणी दरवाजा. मग त्याच्यानंतर ती दुसऱ्या दरवाज्यात मागत जाती तर बेडवरची 3 जण परत गायब. ते होतं काय इथं, प्रॉब्लेम काय राहिला मला काही समजलं नाही. आणि नंतर ती हळगत अशी पुढे जाती आणि तिला आहे ना असं काहीतरी ठोकर लागतं, कारण लाईट नसती, म्हणजे रात्रीचा अंतर हे असतो, लाईट पण गेली असते. ते तिचा पाय असा लागतो ती खाली पडती ना तर बघती तर खाली 3घांची लाश बेड खाली, 3 मरेल असतात. ती डायरेक्ट कोम्यात की म्हणजे मी आतापर्यंत कोणासोबत राहत होती आणि हे 3 मरून ऑलरेडी आहे ना 4 तास झालेले असतात. म्हणजे जेव्हा ती एंटर करते ना विलामध्ये 8-8:30 वाजता, त्याच्या 10-15 मिनिटं अगोदर 3 जण मरेल असतात. आणि त्याच्यानंतर ती जशी घाबरती, पहिले ना ते विलाचं ओनर असून तिला फोन करायचा प्रयत्न करते, पण विलावाला फोन काय उचलत नाही, काहीच रिस्पॉन्स देत नाही. मग ती पोलिसांना फोन लावती आणि बोलवती पहिले की बाबा असं इथं असं घडलंय, तर तुम्ही पटकन माझे 3 मित्र इथं म्हणजे मरण पावलेले, कोणी मारले काय मारले मला काय माहिती, पण पटकन आहे. लगेच तिथं ते पोलीस वगैरे येतात आणि ते जेव्हा व्हेरिफिकेशन करतात तेव्हा सांगतात की यांची मौत आहे ना 7:30 ते 8च्या दरम्यान झालेली.
आणि त्या ठिकाणी 8:15 पोहोचलेली असते. आणि तिला मेसेज पण मेसेज पण येतो. तर ही म्हणती मी डायरेक्ट कोम्यात की मी ऑलरेडी तिथं पोहोचायचे 15 मिनिटं अगोदर मेसेज कसं काय आले जर हे महिलेले येतात. मग तेव्हा विश्वास तिला पटतो की काही गोष्टी कोणी सांगतं तर ते ऐकलं गेलं पाहिजे. तिचे मित्र तिचे जीवाभावाचे होते म्हणून त्यांनी तिला सांगितलं येऊ नको, आम्ही अटकलोय, तू अटकू नको. पण हिचा एक शहाणपणा म्हणा किंवा काय म्हणा, ही तिथं गेली पण देवाच्या कृपेने आज ती तिथून बचावली पण घरी पण आली. पण तिचे तिथून 3 मित्र गमावून बसली. आणि जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं ना तर काहीच कळलं नाही हे कसे मेले काय मेले. मग एकच सांगाल की कोणी आपल्या जवळचं जीवाभावाचं कोणी सांगतं ना एखादी गोष्ट तर ते ऐकत चला.